रात्र नकळत झिरपत होती. चांदणं फुलत होतं. डोंगराच्या मस्तकावर दवबिंदूचं अखंड सिंचन होत होतं. दवानं भिजून चिंब झालेली दगड, झाडांची पानं दवानं न्हाली होती. त्यात चांदण्याचा चंदेरी प्रकाश एकरूप झाला होता आणि त्यामुळं जणू सारी सृष्टीच रुपेरी रंगात बुचकळून नियतीनं पुन्हा बसवली होती. सर्व काही लकाकत होतं. सर्व शांत निशब्द होतं. ती निर्जन वनराजी हुकचूक करीत नव्हती. पाऱ्या डवरी त्या उघडीत विसावा घेऊन उठला. राव्या लवकर येणार नाही. तो यम्याचा खून करून यंक्याच्या पोरीच्या अंगाच्या घड्या करून तिला चेलमडीत बसणार आणि डोकं ठिकाणावर आलं म्हणजे त्याला घरची आठवण होणार. या भयान जंगलात आपण का म्हणून बसायचं? एखादं जनावर येऊन आपल्याही मानेवर बसल हा विचार मनात येऊन पाऱ्या उठला. काखेत कोबड्या घेऊन माळाकडे चालू लागला. राव्या ढेकणा उलट बाजूनं जाळ्याच्या दिशेनं पळत होता. तो निर्भान झाला होता. झाडाच्या उलसावलीत ठेचकाळत होता, धडपडत होता, पण त्याचा वेग वाढत होता. राव्याच्या मनातले विचारही पळत होते. तो जाळ यम्यानंच केला असावा. तिथंच ती पोरगी असणार. हे एक परी ठीक झालं. इनामदार मूर्ख आहे म्हणे, मीच त्या पोरीला पळवली. ठीक, खरं आहे. आता मीच तिला पळवतो. आज ती प्रथम मला सापडणार. तो यम्या काय करणार? मी दिसताच तो जीव घेऊन पळणार, नाहीतर ठार मरणार. मी यम्याला ठार मारीन आणि मग ती पोरगी घेऊन मी डोंगरात राहणार. तब्बल 8 दिवस डोंगरात तळ देणार. घडूत पिळून काढावं तशी तिला पिळून काढणार, घोळून बेजार करणार आणि मग मी तिला इनामदारापुढं उभी करणार. मग घेऊ दे त्याला ती उष्टी पत्रावळी नि बसू दे चाटत. म्हणे मी बैमान. विचाराच्या वावटळीतून राव्या भूतासारखा पळत होता आणि खरंच त्या भयान जंगलात तो सुपा एवढ्या छातीचा राव्या अगदी भूतासारखा पिसाट दिसत होता. आज दुर्गा सापडणार या कल्पनेनं तो वेडाच झाला होता. एका किर्र झाडीत येऊन राव्यात थांबला. आपण बरोबर आलो आहोत का याचा अंदाज घेण्यासाठी त्यानं चौफेर नजर फिरविली. मग तो खाली बसला. खाली बसून पाहिल्यावर रात्रीचं दूरचं दिसतं हे त्याला ठाऊक होतं. त्याची तीक्ष्ण नजर दूरची दोड मारून परत फिरली नि एकदम तो आश्चर्यचकित झाला. अगदी जवळच त्या शुभ्र चांदण्यात यमू दगडासारखा बसला होता. त्यापुढं दुर्गा निजली होती. शेजारीच निखारे फुलत होते. राव्यानं चटकन उठून पुन्हा बैठक मारली. कंबर बांधून भाला सरळ धरून तो तयार झाला. हळूच जाऊन यम्यावर हल्ला करायचा, त्याचा मुर्दा पाडायचा. नि मग एक भयंकर विचार त्याच्या मस्तकात उठला आणि मग राव्या झाडाच्या ओलसावलीनं वाघाप्रमाणे दडत लपत यमूवर चाल करू लागला. पण तो 2 पावलं पुढे गेला आणि घात झाला. त्याच्या पायाखाली सुकलेलं सागवानाचं पान चरकन कुरकुरलं. त्या आवाजानं तो स्वतः चरकला नि धडपडून बाजूला झाला. त्या आवाजानं यमू चमकला, सावध झाला. तिरकमटा सरळ धरून त्यानं त्या दिशेला निरखून पाहिलं. एक प्रचंड रेड्यासारखी आकृती आपल्याकडे दबा धरून येत आहे हे लक्षात येताच त्यानं धनुष्याला बाण जोडला. नि भयंकर आकृती म्हणजे वाघ, नाहीतर एखादं तरच असणार असा कयास करून त्यानं दुर्गाला जागी केली. म्हणाला, दुर्गा उठ, जागी हो, ते बघ. दुर्गा चटकन उठली. समोरची ती आकृती पाहून भयभीत झाली. यमूच्या मागे सरकून बसली आणि डोळे फाडून समोर पाहू लागली. ती आकृती हळूहळू पुढे येत होती. ते जनावर असंच हळूहळू पुढे येऊन आपल्यावर एकदम झडप घालणार या विचारानं यमूचं काळीज हललं. आकृती तशीच पुढे येत होती. तिच्यावर 4 डोळे खिळून राहिले होते. यमू गोंधळला, पण त्यानं स्वतःला सावरलं. ते जनावर जवळ येऊन आपल्यावर तुटून पडेल पूर्वीच त्याच्यावर मारा करावा असा बेत करून यमूनं धनुष्याचा नेम धरला. निश्वास रोखून धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढली नि भरकन बाण सोडला. नेमाचा ताबेदार बाण विजेच्या वेगानं भरारला नि खसकन राव्याच्या काळजात शिरला. क्षणात त्यानं राव्याचं काळीज फोडलं. मेलो! राव्यानं कर्कश किंकाळी फोडली. रात्र गदगदली, धडपडली, थरारली.
यमुनं दुसरा बाण सोडला. राव्या उरात बाण घेऊन एकाच जागी धडपडत होता. उठून आदळत होता. कड्यावरून रेडा खाली पडावा तशी त्याची अवस्था झाली होती. त्याचं नरडं घरघरत होतं. त्याचा तो भेसूर आवाज त्या रात्री सर्वत्र घरघरत होता. यमू नि दुर्गा ती भयंकर धडपड पाहत होती. दुर्गाला तर कापरच भरलं होतं. ती यमूचा दंड धरून समोर पाहत होती. थोड्या वेळात राव्याची शक्ती संपली. मग त्याची धडपड थंडावली. त्याला धाप लागली. तो शांत पडला. यमू हळूच त्याच्या जवळ गेला. त्यानं निरखून पाहिलं आणि राव्याच्या उरातील बाण खसकन उपसला. तसा राव्या पुन्हा ओरडला, धडपडून उठला आणि जखमी डुकराप्रमाणे किंचाळत पळत सुटला. मेलो, मेलो, वाचवा! त्याच्या आक्रोशानं डोंगर दणाणला. राव्या ओरडत पळत होता. त्याचा आवाज दूर जात होता. यमू आणि दुर्गा त्या दिशेनं पाहत होती. निश्वास रोखून आवाज ऐकत होती. राव्या किंचाळत दूर गेला होता आणि एकदम नदीत दगड टाकावा तसा पाण्याचा आवाज झाला. त्या क्षणी राव्याची ओरड बंद झाली. यमू, कोण होता तो? दुर्गानं विचारलं. तो इनामदाराचा माणूस होता, यमून उत्तर दिलं. दुर्गा घाबरली नि हुंकारली. मग आता? आता आपण पळूया, यमू गडबडीनं म्हणाला. तो माणूस जगणार नाही. तो ओरडत गेला. त्याची माणसं जवळच असणार. ती आत्ता येतील नि मग आपली शिकार होईल. मला ठार मारून तुला पळवतील. दुर्गा, आज वंगाळ झालं. माझ्या हातानं एक माणूस मेला. अगं, खून झाला. पळूया. कुठं पळूया? दुर्गानं विचारलं. नदी पल्याळला, परगावला. तिथंच तुझा बाप येणार आहे, यमू म्हणाला. मग चल तर. दुर्गा तयार झाली. यमूनं तिला जवळ घेतली. पाठीवरून हात फिरवीत धीर दिला. म्हणाला, घाबरू नका. आपण गरीब आहे. वारणाही आमासनी मारणार नाही. दुर्गा काहीच बोलली नाही. ती तशीच यमूला बिलगून नदीकडे चालू लागली. नदीकाठी येताच यमूनं आकाशात पाहिलं. चांदण्या दमल्यासारख्या दिसत होत्या. चंद्र मावळतीची उतरण उतरत होता. त्याचा कलता प्रकाश वारणा नदीच्या अफाट पाण्यात झगमगत होता. त्याचं तेजोमय प्रतिबिंब नदीत गटांगळ्या खात होतं. दुर्गाची मलूल नजर त्या पाण्यावरून तरंगून आली. ती कास घालून सज्ज झाली. तिनं पाठीवरचा पदर कमरेशी करकचून आवळला. आंबाडा सोडून पुन्हा बांधला. दुर्गाचे एक लुगडं, घोंगडं, शेंगा, भाकरी हे सर्व सामान एकत्र बांधलेलं गाठोडं डोकीवर आवळून यमूनं पाय उचलला. मग ती दोघं नदीत उतरली. ओंजळीत पाणी घेऊन ते कपाळाशी धरून ती दोघं मनात म्हणाली, आई वारणाबाई, आम्हा गरीबावर दया कर. आम्हाला पलीकडे जाऊ दे. एवढं बोलून त्या दोघांनी पाण्यात झेपा घेतल्या. हळूहळू पाणी कापीत ती पुढं सरकू लागली. दुर्गा दमदार गतीनं पोहू लागली. यमू उभा पोहत होता. तो डोकीवर गठुडं सांभाळून दुर्गाचा पाठपुरावा करीत होता. तिच्या गतीशी आपली गती जुळवून निघाला होता. नदीचा मध्यभाग जवळ येत होता. मुख्य धारेच्या खळखटाचा आवाज वाढत होता. यमू म्हणाला, दुर्गा, घाई करू नग, हळूहळू चल. तरी दुर्गानं एकदम गती वाढवली आणि ती तीरासारखी पुढे निघाली. यमू ओरडला, धार जवळ आली, दमानं चल. दमलीस की येऊन मला धर. दुर्गानं आपली गती आवरली आणि यमू बरोबर संतपणे पोहू लागली. तरीही धार जवळ येताच ती दमली. तिचे हातपाय भेंडाळले. ती धाप टाकून म्हणाली, यमू, मी दमले. ती भरकन यमूकडे सरकली आणि त्याच्या खांद्याला धरून निघाली.